नमस्कार, मी मिनल माळी मडवी. ग्राउंड झिरो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिवबाठाचे आमदार वैभव नाईक यांनी भाजप नेते तसंच मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आणि त्यामुळे मोठी खळबळ उडाली. वैभव नाईक हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून उधाण येत होतं. मात्र आमदार वैभव नाईक यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट का घेतली याबाबत स्पष्टीकरणही दिलं. मात्र या भेटीमागे नक्की काय कारण दडले याचा आढावा घेऊयात या ग्राउंड झिरो मध्ये. सिंधुदुर्गच्या राजकारणात शिवबाठाचे आमदार वैभव नाईक हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातील बंद खोलीतील भेट ही जिल्ह्यातील राजकारणात वेगळी समीकरणं बदलणारी ठरू शकतात. रवींद्र चव्हाण यांनी भेटीनंतर नारायण राणे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी गुगली टाकली, तर वैभव नाईक यांनी ही विकासात्मक भेट आहे, रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यात मतभेद असल्याचा गौप्यस्फोट केलेला आहे. आमदार वैभव नाईक भाजपाबरोबर गेल्यास तळागाळातील शिवसैनिक त्यांच्या सोबत जातील का आणि त्यांचा हा निर्णय म्हणजे आपल्या पायावर धोंडा मारल्यासारखा आहे, असं राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकारांचं म्हणणं आहे. सिंधुदुर्गच्या राजकारणात एक नव्याने काल घटना घडली, ती म्हणजे उबाटा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची काल कणकवली येथे सार्वजनिक बांधकामच्या दालनात गुप्त बैठक झाली आणि यामुळे संपूर्ण सिंधुदुर्गच्या राजकारणात एक नव्याने चर्चा सुरू झाली. या संदर्भात जी भेट झाली याला दावा आहे तो स्वतः आमदार वैभव नाईक यांनी केला की यांनी म्हटलं की आपण भेट घेतली, याला त्यांनी पुष्टी दिलेली आहे. मात्र त्यानंतर जो विषय घडला की रवींद्र चव्हाण यांनी आपल्या दिलेल्या मुलाखतीत त्यांनी थेट म्हटलंय की जरी आमची भेट झालेली असली तरी या संदर्भात जो निर्णय असेल ते केंद्रीय मंत्री नारायण राणे हे घेतील. त्यामुळे असं वाटतंय की वैभव नाईक हे लवकरच भाजपवासी होतील का, कारण त्यालाही महत्त्वाचं आहे ते म्हणजे जर आपण पाहिलं तर राजापूरचे जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांची मात्र जी ईडीची चौकशी आहे त्याच्यामध्ये वेग आलेला दिसतोय. मात्र यांची जी सध्या चौकशी सुरू आहे वैभव नाईक यांच्या ज्या चौकशीमध्ये कुठेतरी धीम्या गतीने होताना दिसते. त्यामुळे वैभव नाईक हे जर भाजपवासी झाले तर त्यांची ही राजकीय आत्महत्या असेल असाही त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे एकंदर पाहिलं तर सध्या मात्र सिंधुदुर्गात रवींद्र चव्हाण आणि वैभव नाईक यांच्या भेटीने मात्र राजकीय चर्चांना उधाण आलेले दिसतंय. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग. दरम्यान या भेटीवर वैभव नाईक आणि रवींद्र चव्हाण या दोघांच्याही प्रतिक्रिया समोर आल्यात, पाहूयात. आपल्या सर्वांना माहिती असावी म्हणून मग थोडासा हा सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यामुळे आदरणीय नारायण राणे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण कोकणामध्ये काम करत असतो. त्यामुळे कोणताही लोकप्रतिनिधीला किंवा कोणत्याही नेत्याला जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा असेल तर आम्ही बावनकुळे साहेब, त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय नारायण राणे साहेब यांना विचारल्याशिवाय करत नाही असंच मी प्रत्येकाला सांगत असतो. खरं तर काल रवींद्र चव्हाणांचा नियोजित दौरा होता आणि त्या दौऱ्यामध्ये 10 वाजता ते शासकीय विश्रामगृह कणकवली येथे येणार होते आणि हळवळ उड्डाणपुलासंदर्भात त्यांनी त्या कामामध्ये बदल सुचवले होते आणि ते काल लवकर झालं पाहिजे म्हणून मी आणि कन्हैया पारकर त्यांना शासकीय विश्रामगृहामध्ये जे कार्यकारी अभियंता आहेत सरोगड यांच्या समोरच भेटलो आणि त्यांना त्या पत्र दिलं आणि हे काम लवकर होण्यासाठी तुम्ही त्यात बदल सुचवू नका असं त्यांना विनंती केली. या भेटीमागचं कारण दोघांनी जरी स्पष्ट केलं असलं तरी यामागे काय राजकारण असू शकते सांगतायत राजकीय विश्लेषक, पाहूयात. कुठलीही भेट जर घ्यायची असेल सुरेची तर असं सर्किट हाऊस किंवा बांधकाम ह्याच्यावर होत नाही. बैठक असते ती गुप्तच असते. ही गुप्त बैठक म्हणताच येणार नाही. मग सर्वांना कशाला कळलं असं ना गुप्त भेट झाली म्हणून. ती तुम्हाला सांगतो राजकारणात कोणी कोणाचे कायमचे शत्रू नसतात, कोणी कोणाचे कायमचे मित्र नसतात. राजकारणात मित्र भेटत असतात, माणसं भेटतात, येतात, जातात. तशीच वैभव नाईक आणि मला असं वाटतं, माझा असा अंदाज आहे की वैभव नाईक
आणि रवींद्र चव्हाण यांची भेट झाली असावी आणि ते सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, त्यांच्याकडे काही एक आमदार म्हणून आणि पालकमंत्री म्हणून ते स्वतः रवींद्र चव्हाण आहेत, तर त्यांच्याकडे काही कामं घेऊन गेली असतील. आणि तुम्हाला एक सांगतो की स्वतः रवींद्र चव्हाण आणि हे वैभव नाईक हे चांगले मित्र आहेत. आणि असा एक चर्चा आहे की राजेंद्र साळवी यांच्या विरुद्ध तपास यंत्रणा मोठ्या वेगाने काम करतात, पण त्याच विरुद्ध वैभव नाईकमध्ये करत नाही. पण तुम्हाला मी आणखी एकदा सांगतो की वैभव नाईक जरी उद्या इकडे गेले, शिवसेनेतनं उद्या भाजपमध्ये गेले, असं समजा रवींद्र चव्हाणबरोबर गेले, तरी समजा ते कुडाळ मालवण मतदारसंघात उभे राहिले, तरी जो खालचा कॅडर आहे, तो त्यांच्याबरोबर शाखा प्रमुख असू दे, उपशाखा प्रमुख असू दे, गटनेते असू दे, महिला कार्यकर्ते असू दे किंवा त्यांचे वरिष्ठ नेते असते, कोणीही वैभव नाईक यांच्याबरोबर जाणार नाही, तो तसाच राहील. आणि मी खाजगीसुद्धा अशी चर्चा आहे की वैभव नाईकलासुद्धा याची कल्पना आहे, उद्या जर मी पक्ष सोडून गेलो तर माझ्याबरोबर कोणी खालचे येणार नाही आणि उद्या मला पराभवाला सामोरं जावं लागेल याची त्यांना भीती आहे. त्यामुळे ही भेट आणि भाजप यांचा मला तरी ह्या क्षणाला अजिबात काही त्याच्यात वेगळं वाटत नाही. ती भेट गुप्त नाही आहे, ती भेट ओपनच आहे आणि ते त्यांच्या काही आमदार लोकप्रतिनिधी जी कामं आहेत त्याच्यासाठी गेलेले आहे. मला वाटत नाही वैभव नाईक आणि जायचं जर असेल तर ते शिंदे गटात जातील. मला असं अजूनही वाटतं ते शिंदेंकडे जातील.